शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काल जो परिपत्रक आहे त्याचा विषय बघा, राज्यातील सर्व इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी दीक्षा पोर्टलवर, दीक्षा ऍप्सवर किंवा पोर्टलवर AI साथी फॉर एज्युकेटर शिक्षकांसाठी AI साथी हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत याची माहिती आपण थोडक्यात पाहूया. आणि ऑनलाईन आपलं प्रोफाईल अपडेट करणे आणि युजर आयडी पासवर्ड त्या ठिकाणी कसं क्रिएट करतात हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 नुसार प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी 50 तासाचे सतत व्यावसायिक विकास म्हणजे CPT प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने सदर AI साथी फॉर एज्युकेटर या ऑनलाईन कोर्ससाठी 4 तासाचे CPT प्रशिक्षण श्रेय निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी सदर कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे. या कोर्ससाठी दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत प्रवेश घेता येणार असून कोर्स पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिनांक 30 सप्टेंबर 2026 अशी आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना आवश्यक सूचना देऊन राज्यातील इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी विविध कालावधीत कोर्स मध्ये प्रवेश घेऊन अंतिम मुदतीपूर्वी कोर्स पूर्ण करतील याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. या कोर्समध्ये प्रवेश कसे घेतात, आपली प्रोफाईल अपडेट कशी करतात या ठिकाणी आपण लाईव्ह पण पाहणार आहोत. या ठिकाणी पुढे पाहूया. कोर्स सुरू करण्यापूर्वीची पूर्वतयारी म्हणजे आपण एक म्हणजे स्मार्टफोनवर कोर्स पूर्ण करू शकतो आणि दुसरं म्हणजे आपण लॅपटॉप किंवा डेस्कटॉप ब्राउझरद्वारे देखील कोर्स पूर्ण करू शकतो. स्मार्टफोनद्वारे कोर्स पूर्ण करण्यासाठी दीक्षा ऍप्स डाउनलोड करणे, गुगल प्ले स्टोअरवर जाऊन दीक्षा ऍप्स डाउनलोड करून त्यामध्ये नोंदणी करावी व संपूर्ण प्रोफाईल भरावी. प्रोफाईल भरताना आपल्या पदनामाशी तंतोतंत जुळणारे पदनाम उपलब्ध नसल्यास त्यास सर्वाधिक जवळचे पदनाम निवडावे. तसेच संबंधित पदनाम उपलब्ध नसल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या निदर्शनास आणून द्यावी, जेणेकरून पुढील अद्ययावती करण्यासाठी आवश्यक पदनामाचा समावेश करता येईल. तर बघा, दीक्षा कोर्स ऍप्स डाउनलोड करणे. प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर गुगल प्ले स्टोअरवरून दीक्षा कोर्सचे हे ऍप्स डाउनलोड करावे. त्यानंतर खाली लिंकवर ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून टाकेल. आणि जर तुम्हाला लॅपटॉपवर डेस्कटॉप साइटवर हे करायचं असेल तर त्या क्रोम ब्राउझरवर जाऊन त्या ठिकाणी ही वेबसाईट त्या ठिकाणी टाईप करावं लागेल आणि लॉग इन व्हावं लागेल. आणि अशा प्रकारे हा आपला कोर्स दीक्षा ऍप्स मध्ये यापूर्वी त्यावर ईमेल आयडी ने नोंदणी केलेली असल्यास त्यास लॉग इन द्वारे प्रवेश घेता येईल. अशा वेळी पुन्हा प्रोफाईल भरण्याची आवश्यकता नाही. प्रथमच लॉग इन करत असल्यास आवश्यक ती प्रोफाईल माहिती पूर्ण भरावी. तरी पण आपल्याला प्रत्येक शिक्षकाला त्या ठिकाणी आपली प्रोफाईल अपडेट करावीच लागते. ती कशी अपडेट करतात या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. लॉग इन केल्यानंतर मुख्य पृष्ठावर दीक्षा कोर्स या टॅबवर क्लिक करावे. त्यानंतर सर्च बार मध्ये AI साथी फॉर एज्युकेटर एवढं टाईप करायचं. शिक्षकांसाठी AI साथी शोधून अथवा उपरोक्त लिंकवर अथवा क्लिक करून कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा. हे कसे करतात या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. आपला स्वतःचा प्रोफाईल त्या ठिकाणी अपडेट करावं लागते. लॉग इन कसे होतात ते या ठिकाणी दाखवतो. हे जे तुम्हाला दीक्षा ऍप्स दिसते बघा, दीक्षा ऍप्सला या ठिकाणी क्लिक करतो. तुमच्याकडे दीक्षा ऍप्स नसेल तर प्ले स्टोअरवर जाऊन त्या ठिकाणी दीक्षा ऍप्स डाउनलोड करून घ्या किंवा तिथली लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल. या दीक्षा ऍप्सला या ठिकाणी मी क्लिक करतो. बघा, या ठिकाणी लॉग इन बघा 2 पद्धतीने होता येते. एक तर मी या ठिकाणी आपला ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकून त्या ठिकाणी पासवर्ड टाका. पासवर्ड आपण बघा मागच्या वर्षी बनवलेलं आहे. तुमच्या आठवणीत नसेल तर फॉरगॉट पासवर्ड केलं तर त्या ठिकाणी क्रिएट पासवर्ड केला जाते. तर तुम्हाला लॉग इन या ठिकाणी मी साइन विथ गुगल नव्हतो, म्हणजे आपल्याकडे प्रत्येकाकडे एखादा जीमेल आयडी असतो, त्याने या ठिकाणी मी लॉग इन होतो. तर या ठिकाणी मी साइन विथ गुगलला या ठिकाणी क्लिक करतो आणि माझ्याकडे मी माझ्या एका ईमेल आयडी ना या ठिकाणी लॉग इन होतो. बघा, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे जे कोर्स आहे, हे तुम्हाला जे कोर्स दिसतात बघा, या कोर्स हे जे खाली हिरव्या रंगाचा एक कोर्स दिसतंय, होमच्या बाजूला असलेलं या ठिकाणी कोर्स दिसतंय. कोर्सला जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी काय येते आपण पाहूया. तर या ठिकाणी बघा, हे कम्प्लीट प्रोफाईल पूर्णपणे माझी जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल कम्प्लीट झालेली नाही. तर कम्प्लीट प्रोफाईल या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी आपण आपलं या कॅमेऱ्याला क्लिक करून या ठिकाणी आपला छानसा फोटो लावू शकतो. तर सध्या मला या ठिकाणी लावायचं नाही, माझी प्रोफाईल या ठिकाणी मला अपडेट करायची आहे. या ठिकाणी फर्स्ट नेम या ठिकाणी फक्त आपलं नाव टाईप करा, हे इथपर्यंत लिहू द्या. नंतर मिडल नेम या ठिकाणी आपलं मिडल नेम टाईप करा, म्हणजे वडिलांचं नाव.
यानंतर लास्ट नेम बघा, या ठिकाणी आपलं आडनाव टाईप करा, या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करा, या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आपली जी जन्मतारीख आहे या ठिकाणी सिलेक्ट करा, या ठिकाणी हे दिसते बघा, हे जे आहेत हे वर्ष सिलेक्ट करा, या ठिकाणी हे जे दिसते बघा हे एरो दिसतो यांना या ठिकाणी महिना सिलेक्ट केला जातो, आणि या ठिकाणी डेट आहे, डेटला या ठिकाणी सिलेक्ट करा आणि ओके ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला खाली, या ओकेला या ठिकाणी क्लिक करा, या ठिकाणी जन्मतारीख येऊन जाते. त्या ठिकाणी आपलं रोल काय आहे, तुम्ही कोण आहेत या ठिकाणी सिलेक्ट करा. मी टीचरच आहे, या टीचरला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो. या ठिकाणी काही गोष्टी लिहिलेल्या बघा, स्टेट, महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट, सबरोल या ठिकाणी सिलेक्ट करा. तुम्ही जे असाल बघा तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या वर्गाला शिकवता ही या ठिकाणी आहेत बघा, या ठिकाणी क्लिक करा, सबमिट ऑप्शनला क्लिक करा. सर्व ही माहिती बघा, आता ही सर्व माहिती भरलेली मी आता फक्त या सेव्ह ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी तो नेम अपडेट बघा, या ठिकाणी तो यस अपडेट याला ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी सक्सेसफुल झालेले आहेत. आता बघा या ठिकाणी माझं प्रोफाईल कंप्लीशन पूर्ण झालेलं आहे. आता या ठिकाणी मी बॅक येतो. आता हे जे कोर्स आहे बघा, त्या कोर्सला या ठिकाणी मी क्लिक केलं. या ठिकाणी सध्या तरी कोर्स या ठिकाणी अवेलेबल नाही, कारण हे ऑगस्ट मध्ये अवेलेबल होणार आहे. या कोर्सला जर आपण क्लिक केलं तर या सर्च बार मध्ये आपल्याला टाईप करावं लागेल AI साथी फॉर एज्युकेटर एवढं टाईप करायचं आणि सर्च करायचं. पण सध्या या ठिकाणी आपला जो कोर्स आहे तो या ठिकाणी आलेला नाही. फक्त या ठिकाणी आपल्याला आपलं स्वतःचा प्रोफाईल अपडेट करण्यासाठी सांगितलेले आहे. ऑगस्ट मध्ये हा जो पुढचा कोर्स कसं पूर्ण करतात आणि कोर्स कसं त्या ठिकाणी सर्च करतात या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अवश्य दाखवणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.